हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. परवा मी एक व्हिडिओ केला होता. कोणी आपला अपमान केला, आपलं मन दुखवलं तर आपण काय करावं. त्याच्या खालचे कॉमेंटमध्ये एक आपले सबस्क्रायबर ताईंनी लिहिलं होतं, मॅडम, आपली स्वतःची मुलं असतील तर. हो, खरंच होते आणि प्रत्येक घरात होते हे. आणि कधी कधी मनाला लागते ह्या गोष्टी. अशा वेळी पहिली गोष्ट म्हणजे ते म्हटलेला मुद्दाम बोललेला आहे का सहज बोलून गेले आणि आपल्याला लागलं, हा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे कित्येक वेळेला काय होते, सहज बोललं जाते आणि आपलं मन दुखवलेलं असते. आपण एकटं असतो कित्येक वेळेला, म्हणून आपल्याला तर जाणवते. मी तुम्हाला घडलेली गोष्ट सांगते. माझ्या एक मानलेल्या नणंदबाई आहेत, आता 80 वर्षाचे पुढच्या आहेत. त्या मिरजेला एकट्याच राहतात. त्यांची मुलगी पुण्याला राहते. मुलगी जावई म्हणतात या आमच्याकडे राहावा म्हणून, पण त्या म्हणतात मला होते तोपर्यंत माझं मी एकटी राहणार. खूप एबल आहेत, छान आहेत. आणि हे एक 10-20 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांचे मिस्टर अचानक वारले. हार्ट फेल झालं होतं. पुण्याहून आले होते. नातू अगदी छोटा होता, त्याला घेऊन आले होते. 5-6 वर्षाचा असेल तो. आता तो इंजिनियर होऊन नोकरी करतोय. म्हणजे विचार करा किती वर्ष झाली. आणि तो ला म्हणाले होते, पण उद्या आपण आंबे आणूया. तसं तो म्हणाला शिरा पण करा. असं सगळं झालं. रात्री घरी येऊन जेवले आणि झोपले. ते रात्री झोपेतच गेले ते. आणि नंतर हे कसं, त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं, कॉलेज पासूनचं लव्ह. त्यामुळे कधी जाताना एकत्र. त्या म्हणतात ताई एक दिवस सुद्धा माझं मन दुखवलं नाही म्हणून. विचार करा, म्हणजे एवढे छान होते. आणि नंतर त्यांची मुलगी असं आई आता कधी येतीस पुण्याला असं म्हणताना, एकटी कशी येऊ असं ह्या सहज म्हणून. तसं ती लगेच म्हणाली आता तुला एकटंच जायला पाहिजे. बघा, मुलीच्या मनातही काही चुकीचं नव्हतं. ती सहज बोलून गेली, सहज बोलली ती. आणि ती बोललेलं सत्य आहे, ते काही नाही. सहज बोलून गेली. पण हे आपण मनाला लावून घ्यायचं का? मी माझ्या नंदेला पण म्हटलं नाही, सोडून द्या, सहज बोलून गेली आहे. तिनं काही तुमचं मन दुखवायला पाहिजे म्हणून नाही. आणि ती बोललेली तर सत्य पण आहे म्हटलं. त्यामुळे असं अचानक न कळत मुलं काही बोलली तरी आपण तर सोडून द्यायला, विसरायला पाहिजे. आणि एक सांगू, हल्लीचा काळ वेगळा आहे. हो, आपल्या वेळी आपल्याला मोठं झाल्यावर सुद्धा आई वडील काही बोलले, काही म्हणाले तर आपल्याला राग येत नव्हता, आपण ऐकून घेत होतो. पण हल्लीची मुलं तशी नाहीयेत. त्यांच्या बाउंड्रीज वेगळ्या आहेत. त्यांचं एक पर्सनल थॉट प्रोसेस आहे. त्यांचे थॉट प्रोसेसला आपण काही एगेन्स्ट बोललो की त्यांना आवडत नाही. त्यामुळे हे आपण पण जरा जाणून घ्यायला पाहिजे. आपली मुलं झाली तरी आपण हक्कानं त्यांना सांगायला जायचं नाही का थॉट प्रोसेस वेगळा आहे, आत्ताचा काळ वेगळा आहे. आणि का जायचं नाही म्हणते, पटकन ते काही बोलले की आपला अपमान होतो आणि आपल्याला सहन होत नाही. तर आणि कितीतरी दिवस काय, महिने काय, वर्ष काय तर आपले मनात राहील. आणि असं काही आपले मनात राहिलं का नाही, दुःख वर्षानुवर्ष राहिलं की हे आजारीपणाला पण एक कारण होऊ शकते. म्हणून आपण जरा समजून घ्यायचं. आपल्याला किती योग्य
वाटलं तरी त्या बाउंड्रीज आपण राखायच्या आणि पर्सनल थॉट प्रोसेस आहे त्यांचं म्हणायचं. आणि कधी कधी का नाही शांत शब्दानं सांगा. तुम्ही सांगितलं तरी ते काही उलट बोलले तरी मनाला लावून घेऊ नका. त्यांना मुलांना पण सत्य जाणवलं का नाही ते नंतर तुम्हाला सॉरी म्हणतील. आणि सॉरी म्हटलं का नाही तुम्ही पण माफ करायला पाहिजे आणि कधी तर मनात ठेवायचं नाही. आणि आपणच इंट्रोस्पेक्ट करायचं. इथे मी बोलायला पाहिजे का, गरज आहे का. मुलं लहान होती तेव्हा आपण सगळे त्यांचे निर्णय घेत होतो तेव्हा ठीक होतं. पण आता मोठी झालीत ती, त्यांना समजते आपल्यापेक्षा उंच सगळं झालेले आहेत. काय त्यांचे व्यवसाय असेल, जॉब असू देत, सगळं खूप आपल्यापेक्षा खूप उंचीवर गेलेली आहेत ती. मग हे बोलणं बरोबर आहे का. आणि कधी कधी सांगू का नाही काही जण एदा नव्हे 10 वेळा सांगितलं तरी ऐकत नाहीत. त्यांना अनुभव हेच त्यांचे बेस्ट टीचर आहेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हणतात. अशा वेळी त्यांना अनुभव घेऊ द्या. मग त्यांना कळेल. आणि का नाही आपण मायक्रो मॅनेज करायला जायचं नाही, बिलकुल जायचं नाही. असं का केलंस, हे असं का ठेवलंस, तसं का ठेवलंस, नाही. बिलकुल मायक्रो मॅनेज करायचं नाही. आपणही जरा सोडून द्यायला आपल्याला यायला पाहिजे. का, आपल्याला स्वतःला त्रास होऊ नये म्हणून. स्वतःला त्रास होऊ नये म्हणून आपण पण मायक्रो मॅनेज करायचं नाही. आणि फ्री मध्ये सल्ले द्यायला जायचं नाही. त्यांना तर इंटरफिअरन्स वाटते आपण सल्ले द्यायला गेलो तर. त्यामुळे बिलकुल इंटरफिअरन्स करायचं नाही. विचारलं तर सांगायचं. ताई सांगताना कसं, जे मी फॉलो करते तर सांगते, मला हे असं असं योग्य वाटते, मग निर्णय तुझा तू घ्यायचा. त्यामुळे मी कधी विचारल्या वेळेला असंच सांगते, अमुक असं कर म्हणत नाही. कोणी आता आई अमुक अमुके ना एवढे पैसे मागितले देऊ का विचारलं तर मी म्हणते, हे बघ हल्लीचे काळी किती आपल्याला अनुभव आलेला आहे, दिलेले येत नाही. ते काही आले नाही तरी चालेल असं तुला वाटत असलं तर दे. आणि तुला तर सारखं मनाला हे ना एवढे पैसे घेतले दिले नाही वाटत असलं तर देऊ नकोस, असंच मी सल्ला देते. तुला हवा तर तू कर. त्यामुळे त्यांचे ते निर्णय घ्यायला योग्य असतात. असं त्याने एकदा सल्ला विचारलेल्या वेळेला त्याला दिले पैसे. मोठं ऑपरेशन होतं त्याचं आईचं. माझा मुलगा म्हणाला, आई ती आई कोणाची आई एकदा गेली की परत येत नाही, मोठी अमाऊंट होती. दिला त्याला आणि पगार त्याचे वडिलांची पेन्शन वगैरे झाल्यावर लगेच ते माणसांना परत आणून दिले. पण तो म्हणाला, बघ आई, मी म्हटलं असतात चांगली माणसं पण असतात जगात भरपूर. तो म्हणाला, मी एवढा विचार केला, आई आहे त्याची, आज आता एवढं तिला ताबडतोब अमुक ऑपरेशन करा, एवढे पैसे भरा म्हणालेत. जगली तर त्याला आई जगेल ना. त्यामुळे आपण सल्ले देताना सुद्धा असं द्यायचं, असं असं आहे, तुला हवं तो निर्णय तू घ्यायचा. आणि कारणाशिवाय तरी बिलकुल इंटरफिअरन्स करायचं नाही. का, म्हणजे काळ बदललेला आहे. हो, आपल्या वेळी वेगळा. आपण मोठ्या माणसांना समोर उलट सुद्धा बोलत नव्हतो किंवा नुसतं हो म्हणत होतो, ऐकत होतो.
आता सगळं बदललेलं आहे. त्यांची एक सेट आयडिओलॉजी असते, त्यामुळे ते आयडिओलॉजी प्रमाणे ते वर्क करतात. त्यामुळे आपल्याला त्रास होऊ नये का, म्हणजे आपली मुलं आहेत, त्यामुळे आपण तरी त्यांना काही सोडून जाऊ शकत नाही. आपलं प्रेम आहे त्यांच्यावर. मग काय करायचं, इवन बोलणं म्हणा, संबंध म्हणा, हे सुद्धा हवे एवढे ठेवायचे. प्रेम असते, दोघांनाही प्रेम असते, पण उलट प्रत्येक गोष्टीत नाही नाक खुपसायचं. प्रेम असते, असू दे. विचारलं तर सल्ले द्यायचे, विचारल्याशिवाय सल्ला द्यायचा नाहीये. आणि कधी चुकून काही असं काही हे झालं तरी त्यांना समजावून सांग, हे बघ तू असं बोललास, मला आवडलं नाही, माझ्या मनाला लागलं. मग तो काय म्हणेल, आई सॉरी. मग तुम्ही इथं विसरून जायचं, वाढवत जायचं नाही. अच्छा, हॅव ए गुड डे.